आता बघणार आहोत पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। पिंपरी चिंचवड महापालिकेची 5 अनधिकृत होर्डिंग्जवरती कारवाई, उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येणार, पालिकेची माहिती। पुण्यात पब हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांच्या तपासणीचे आदेश, अनधिकृत बांधकामांसंदर्भात दर महिन्यात अहवाल सादर करण्याचे पालिका आयुक्तांकडून आदेश। पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानंतर शहरातल्या पबचा प्रश्न ऐरणीवर, पबच्या संख्येबाबतही महापालिका अनभिज्ञ, अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईसाठी महापालिकेकडून पोलिसांना पत्र। पुणेकरांना आता केवळ 100 रुपयांमध्ये मेट्रोचा अमर्याद प्रवास करता येणार, महामेट्रोतर्फे प्रवाशांसाठी एका दिवसाच्या पासची सुविधा सुरू। पुण्याच्या धामारी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतपिकांचं मोठं नुकसान, अनेक घरांसह झाडांचीही पडझड, गावातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला। पुण्यातल्या डिंबे धरणात केवळ 7.84% पाणीसाठा शिल्लक, उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं मोठं संकट। पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक 1800 रुपयांचा दर, राज्यात इतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली, मात्र दरात वाढ नाही, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पुण्यातल्या सिंहगड घाट रस्ता हा गुरुवारपर्यंत बंद राहणार, पायवाटेचा वापर करण्याच्या सूचना, पावसाळ्यातल्या दरडींवर उपाययोजना करण्याकरता प्रशासनाचा निर्णय। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पवळेआळीमध्ये विठ्ठल रुक्मिणीला चंदनाची उटी, मंदिर गाभाऱ्याला आंब्यांचीही सजावट।